ब्रिज खालून आहे का राईट टर्न? आलो मी ब्रिजकडे आलो आहे. ॲडव्हेंचर 390 वाल्याच्या मागे आहे. मला ना तर हा ब्रिजचा खालून भावली डॅमसाठीचा रोड आहे. तुम्हाला समृद्धी महामार्गासाठी राईट एक दिसेल, तो राईट घेऊन मग भावली डॅमच्या रोडला जॉईन व्हायचं आहे. एक पुढून समृद्धी महामार्गाला एक इंटरचेंज आहे, तो घोटीवरून आहे. आणि हा आता रिसेंट उघडलेला इंटरचेंज आहे इगतपुरीवरूनचा. अभि तू पुढे जा. हा त्या सॅमला घेऊन ये. हा बघा समोर समृद्धी महामार्ग, आता रिसेंट ओपन झालेला इंटरचेंज आहे. राईट नागपूर म्हणजे इथून लेफ्ट मारून ना. हा हे काय भावली डॅम 5 किलोमीटर दाखवतं. कळसुबाई भंडारदारा. वरती हा समृद्धी महामार्ग क्लास रोड आहे, म्हणजे कमी टाईममध्ये खूप डिस्टन्स कवर होतं आहे. 120ची मॅक्झिमम स्पीड लिमिट आहे. 110 आरामात क्रूज करू शकतो. फक्त एकच इश्यू आहे की सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे. सिमेंट कॉन्क्रीट रोडचा एक डिसॲडव्हान्टेज आहे की तो अनइव्हन असतो खूप, त्यामुळे गाडी बॅलन्स लगेच लूज करते. आणि बाईक चालवताना सिमेंट कॉन्क्रीट रोडवरती ना एवढा कॉन्फिडन्स नाही येत, म्हणजे लीन करायला वगैरे ना 10 वेळा विचार करायला लागतं. टार्मॅकवरती काय वाटत नाही, टार्मॅकवरती ग्रिप भेटते फील होतं, कॉन्क्रीटवरती ग्रिप नाही भेटत पाहिजे तशी. आणि इथे बघू शकतात शेती आहे, इथे नांगरून ठेवलं आहे. काही जागेवरती थोडेसे तरवे आले आहेत. भावली 2 किलोमीटर. सरळ रस्ता जाईल, तो सरळ रस्ता पकडायचा आहे. तुम्ही तिथे बघू शकता त्या साईडला डॅम दिसतोय, तोच भावली डॅम आहे. पहिला आम्ही तिकडेच जाऊ, लास्ट टाइम मी आणि समर्पित गेलेलो तिकडे. त्यानंतर मग आम्ही पुढे भंडारदारासाठी कंटिन्यू करू. इकडे हिरवं हिरवं झालं एकदम बाप. बघा ही लेफ्ट साईडला हे जे स्लोप दिसतंय त्याच्या पलीकडे डॅम आहे, म्हणजे वरती एवढं पाणी, आता काय लेवल असेल पाण्याची माहीत नाही, बट एवढं वरती पाणी येतं. त्या साईडला ओव्हरफ्लो झाला की तिथून पाणी खाली जातं. आणि इथेच लेफ्ट साईडला शिड आहेत, तिथून वरती जाऊ शकतो. आता आम्ही वरतीच चाललो आहे. लास्ट टाइम मी आणि सॅम गेलेलो ना तिकडेच जाऊ आम्ही. इथे लेफ्टला ना थांब, पुढे शिड्या दिसतात का लेफ्टला तुला अभि? त्याच्या म्हणजे समोर असं कुठेतरी थांबव गाडी. असं ह्याच्यावरून कट्ट्यावरून चालत जाऊन पण जाऊ शकतो, इथून पण जाऊ शकतो, असंच जाऊ. तर इथे थांबलेलो. प्लॅन पहिला होता इथून चढत जायचा, बट आम्हाला ते गाववाले बोलले की तिथून वरतून एक जागा आहे. आणि हा बाबू पण बोलला आम्हाला की इथून वरतून जायला आहे जागा, म्हणजे तिथपर्यंत बाईक जाईल वर. आणि मग तिथून जास्त आम्हाला ट्रेक करत बसायला लागणार नाही. ट्रेक म्हणजे थोडं चढायला लागेल, बस एवढंच आहे. हिरवी लाईन दिसते काय? नाही, मी सॅमला बोलतो, इथे हिरवी लाईन दिसते काय? अरे परत बघ वर कुठे बघतोय? ह्याच्यात साईडच्या लाईट कुठे? अरे तू दिसत नाही.
तेजसने आता राईटच मारायचा आहे ना तो. नाही म्हणजे इथून सरळ आल्यानंतर कसं यायचं आहे. इथे इथे तेजस. हा दिसला छोटा इथे आहे का. चल इथून आम्ही आता गावागावातून पास होतोय. ते वर जायचं चालू आहे आमचं. पण जायचं कुठून. इथून नाही काय. हे बघ दाखवतात आत. असं आहे का. भाई मदत करतात रे गाववाले आपल्याला मस्त एकदम. तेव्हा तिथे वरपर्यंत जाते बाईक. तो छोटा नाही आला. तो छोटा आला नाही का. शिरे चॉकलेट वगैरे कॅरी करून ठेवलं पाहिजे आपण. पैसे द्यायला विचित्र वाटतं त्यांना, पण घेताना चॉकलेट जरा चांगलं वाटतं. आपण घेऊन ठेवूया पुढे दुकानात. भाई व्ह्यू कमी आता पाने. आम्ही इथे वरती आलोय. या रोडने आलो. पहिला आम्ही तिथे खाली गेलेलो. तिकडून मग आम्हाला इथे वरती चालत यायला लागलं असतं तिथे खाली. मग आम्ही असं फिरून इथून गावातून असं इथे वर आलो. आणि इथे मस्त असा व्ह्यू आहे. सध्या तरी लेकची लेवल थोडी कमी आहे. तेवढा पाऊस नाही पडलाय. परवानगी शिवाय नाही लिहिलं. बोललो जाऊ दे कशाला. इथे लिहिलंय प्रतिबंध क्षेत्र. पण मगाशी इथून एक दादा गेला. मी त्याला विचारलं की आम्ही जाऊ शकतो का. तो बोलला हो जाऊ शकतो. गार्डन साठी बंद आहे पण असं वॉकिंग जाऊ शकतो. काय प्रॉब्लेम नाही. वेदर पण भारी झालंय. एकदम थंड थंड वाटतं आता. शायनिंग मारला घातलाय काही गरज नाही. इथून पूर्ण खाली गाव दिसतंय. इथेच कुठेतरी हायवे आहे. आणि या साईडला ही जी रेंज दिसते ती हरिश्चंद्रगडची रेंज आहे. रतनगड आहे या साईडला लेफ्ट साईडला. आणि थोडस मध्यभागी हरिश्चंद्रगड आहे. आणि हा एरियाच ऍक्च्युली ट्रेकर्ससाठी पॅराडाईस आहे. ते बरेच गड आहे या रेंजमध्ये. हरिश्चंद्र, रतन, कळसुबाई. आता तेजस पण जॉईंट होतोय. असं वाटतं दोघांच्या खांद्यावरती उभं राहील. नाही फोटोसाठी नाही. मग काय ब्लॉग काय असतो मग. हा काय बोलला नाही. मस्त आमचा फोटोशूट चालू आहे. क्लास जागा भेटली आहे. एक 10-12 फोटो तरी आम्ही आरामात काढू. भाई प्रॉपर फोटोसाठी जे कंडिशन पाहिजे ना तशीच आहे. ओव्हरकास्ट एकदम प्रॉपर. वर्षाचा एक फोटो कंपल्सरी आहे ना. तो टाकायला मस्त बरं आहे. राज्याची अरे ते पंचायत मधलं गेल्या सीझन मध्ये कोणतं ते फेविकॉल मागे जाईन डायरेक्ट. हे बघ खाली डायरेक्ट. तर आम्ही आता इथून डॅमच्या वरून निघालोय. पुढे सनसेट पॉइंटला चाललोय. बट मला नाही वाटत आम्ही तिथे जास्त वेळ थांबू. कारण पाण्याची लेवल खूप खाली आहे. तर तिकडे एवढे चांगले फोटोज नाही येणार. आणि आता इकडे एक दादा भेटलेले या गावचेच आहेत. तर ते बोलत होते या वर्षी एवढ्या टाईमपर्यंत बऱ्यापैकी पाऊस पडतो पण यावर्षी नाही पडला अजून. तर हे थोडी एक कन्सर्न वाटणारी गोष्ट आहे. कारण मिड जून आहे आणि अजून पाहिजे तसा पाऊस पडला नाही आहे. सो आपल्याला या गोष्टीवरती विचार करायला लागेल. हे बघा इथे सगळे गावातली घरं टिपिकल.
दे. तर दादांना मी विचारलं भंडारदराचा रस्ता कसा आहे, तर दादा बोलले की चांगला रस्ता आहे, इथून थोडा कच्चा आहे फूडपर्यंत. त्यानंतर दादा बोलले की भंडारदरापर्यंत चांगला आहे. ते बोलले वळणं खूप आहे. मी आणि अभिराजनी हा रस्ता प्रिव्हियसली केला आहे, 2020मध्ये केला आहे आम्ही डिसेंबर. तेव्हा मस्त होता, क्लास रस्ता होता. आणि आता मगाशी मी हरिश्चंद्रगडचं रेंज दाखवली, त्याच्या आजूबाजूनेच आपण कंटिन्यू जात असणार. इथे जेव्हा पाणी भरतं तेव्हा इथे एक वॉटरफॉल असतो चांगला, भावली वॉटरफॉलच बोलतात त्याला. आणि ही लेक आहे भावली लेक. आता सध्या सुकं आहे, अजून टाईम जाईल. जोपर्यंत पाऊस फुल फ्लेज्ड लागत नाही तोपर्यंत असंच असेल. आम्ही मगाशी तिथे होतो, इथून नाही दिसणार गोप्रोमध्ये आय गेस. हां बंद आला. आम्ही तिकडे होतो त्या कॉर्नरवरती, ना तर फिरून या डोंगराला वळसा मारून या साईडला आलो आहे. जर तुम्ही हा व्लॉग बघत असाल तर आजची डेट आहे 17 जून. जुलै मिडपासून इथे एकदम प्रॉपर वॉटरफॉल बघायला भेटेल. लेकचं पाणी तोपर्यंत बऱ्यापैकी वर आलेलं असेल आणि हे अजून लश ग्रीन असेल. आता एकदम असं लाईट ग्रीनची शेड आहे, तेव्हा अजून मजा येईल. आता तर मजा येतेच आहे आम्हाला. क्लायमेट पण एकदम क्लास आहे, ओव्हरकास्ट आहे, थंड वाटतं, अजिबात घाम येत नाही. आणि बाईकवरती एकदम थंड वाटतं, सगळं थंड गार वारा लागतोय आता. इथून व्ह्यू बघा लेकचा. आम्ही थांबवत इथेच फोटो काढायला थांबू, मस्त व्ह्यू येईल बॅकग्राऊंडला. 1-2 फोटो काढू फटाफट, त्यानंतर मी गोप्रो अभिला देतो. मग इथून पुढचा व्लॉग, भंडारदरापर्यंतचा व्लॉग तुम्हाला अभिच्या फोनमध्ये दिसेल. इथे आम्ही थांबवला फोटो काढायला, मस्त व्ह्यू येतो. इथे मी वर थोडंसं चढलोय, म्हणजे इथून एक असं वरचा अँगल येईल, पूर्ण लेक येईल. आणि इथे बाईक आम्ही पार्क केलाय. तर आम्ही एक जुगाड केलाय, माउंट लावलाय, त्याच्यावरती गोप्रो लावलाय आणि एक शॉट घेणार आमच्या बाईकचा. थोडं परत पुढे थांबू, त्यानंतर मग डिरेक्ट भंडारदराला निघू. जास्त टाइमपास नाही करायचं, ऊन वाढलं आता, गरम व्हायला लागलं.